नमस्कार मित्रांनो, मी आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आजचा महत्त्वाचा विषय आहे 40 नंतर सेक्स करावा का करू नये. मित्रांनो, आपल्या दवाखान्यामध्ये भरपूर पुरुष मंडळी येतात. त्यांना प्रश्न पडलेला असतो, मॅडम आता आमचं वय झालेलं आहे, आम्ही सेक्स करणं योग्य आहे का अयोग्य आहे. मित्रांनो, हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. सेक्स हा आपल्या समाजामध्ये एक विचित्र शब्द वापरला जातो, परंतु सेक्स हा फार सुंदर शब्द आहे. मागील ग्रंथामध्ये म्हणजे कोणता ग्रंथ? कामसूत्र. कामसूत्रामध्ये संभोगाची अतिशय छान व्याख्या केलेली आहे. तुमच्या वेगवेगळ्या लेण्यामध्ये पुराणामध्ये संभोगाचे चित्र दाखवलेले असते. त्याला कारण काय? कारण संभोग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्या वेळेस आपल्याला लैंगिक इच्छा होते, ज्यावेळेस स्त्री पुरुषांचे मिलन होते, त्यावेळेस आपल्याला खूप छान आनंद भेटतो. मित्रांनो, हाच आनंद प्रत्येक पुरुषांना 40 वर्षानंतर हवा असतो. परंतु 40 वर्षापर्यंत प्रत्येक पुरुष हा संसाराची जबाबदारी म्हणजे काय, मुलांना लहानची मोठं करणं, त्यांचं लग्न करणं, लग्न केल्यानंतर नातवंड होतात आणि नातवंडांनाही त्यांना सांभाळावं लागतं. एकंदरीत त्यांनी जीवनामध्ये भरपूर कष्ट केलेलं असतं. काही लोकांनी शिक्षण भरपूर केलेलं असतं, मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेल्या असतात. काही शेतकरी वर्ग असतो, काबाड कष्ट करून संसार उभा केलेला असतो. त्या पूर्ण धावपळीमध्ये त्यांच्या सेक्स लाईफमध्ये त्यांचं लक्ष नसतं. ज्यावेळेस ते 40 वर्षाचे होतात त्यावेळेस त्यांचं लिंग बंद पडतं. म्हणजे काय? लिंगाला ताठरता येत नाही, लिंग छोटं छोटं होत जातं, लिंगातलं पाणी कमी होतं. पाणी कमी झालं तर लवकर गळतं आणि सेक्सची भरपूर इच्छा असते. त्यांना त्यांच्या पूर्वीच्या 20-25 वर्षापर्यंत जसा सेक्स केला तसा हवा वाटतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आले का? तुम्ही फक्त लिंगाचा वापर काम करण्यासाठीच करताय. त्याच्याकडे तुम्ही लक्ष आत्तापर्यंत माझ्या मते तर दिलेलं नाही. ज्याप्रमाणे तुमचं हृदय बंद पडलं की तुम्ही काय करता? ECG करता, इको करता, ICUमध्ये भरती होता. BP वाढला असेल एखादी BPची गोळी चालू करता. त्याचप्रमाणे शुगर जरी झाली तरी शुगरची गोळी नेहमी चालू ठेवता. काय म्हणता? मॅडम आम्हाला शुगर आहे, BP आहे, त्यामुळे आम्हाला गोळी चालू ठेवावी लागते. मित्रांनो, हे लक्षात आले का? तुम्ही लिंगाचा विचार केलाय का? लिंगाला नेहमी तुम्ही रात्र झाले की कामाला लावतो. त्या लिंगाला कधी तुम्ही व्हिटॅमिन दिले का? प्रोटीन दिले का? त्याची मसाज केली का? त्या बिचाऱ्याला फक्त काम काम काम. त्यांनी फक्त तुम्हाला लैंगिक इच्छा पूर्ण करणे, तुम्हाला मुलं तयार करून देणे, परंतु त्यालाही काहीतरी लागतं. हे तुम्हाला कधी आठवतं? ज्या वेळेस तो काम करायचं बंद होतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगते, जरी तुम्ही 40 वर्षाची झाले तरीही तुम्ही जर लिंगाची चांगली काळजी घेतली, तो पहिल्यासारखा जसे जवानीमध्ये तो काम करत होता तसा आत्ताही करू शकतो. थोडक्यात काय, तुम्ही लिंगासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुम्ही थंडीमध्ये काय खा, उन्हाळ्यामध्ये काय खा, थोडक्यात ताजे फळे खा, ताज्या हिरव्या पालेभाज्या खा, व्यायाम व्यवस्थित करा, ताणतणाव घेऊ नका आणि 40 वर्षानंतर प्रत्येक स्त्री पुरुषाने फोर प्ले केलाच पाहिजे. कारण फोर प्ले केल्याशिवाय तुम्हाला लैंगिक हार्मोन सिक्रेट होणार नाही. म्हणजे तुमची स्त्रीची योनी कोरडी असेल, तिला सिक्रेशन तयार होते. तुम्हालाही फोर प्लेमुळे तुमचं लैंगिक म्हणजे जे वीर्य लिंगातून पडतं ते उशिरा पडेल. मित्रांनो, 40 वर्षानंतर तुम्हाला नेहमी लैंगिक समस्या येतातच. ज्याप्रमाणे तुम्ही हृदयाच्या डॉक्टरकडे जाता, शुगरच्या डॉक्टरकडे जाता, त्याप्रमाणे ज्या लैंगिक समस्या आहेत त्यासाठी तुम्हाला काही प्रकारचे औषधं काही दिवस चालू ठेवावे लागतात. त्यामुळे तुम्ही आपल्या दवाखान्यामध्ये जर आला तर तुमच्या लिंगाची विशिष्ट तपासणी केली जाते. लिंगामध्ये रक्त पुरवठा होतो का नाही
जर लिंगामध्ये रक्तपुरवठा कमी होत असेल किंवा नर सप्लाय होत नसेल तर तुमचं लिंग छोटं होतं. त्यासाठी विशिष्ट प्रकारची थेरपी आपल्या दवाखान्यामध्ये केली जाते. काही प्रकारचे व्हिटॅमिनही द्यावे लागतात. त्याशिवाय तुमच्या लिंगाला ताकद येत नाही. लिंगाला ताकद आल्यानंतर साहजिकच लिंगाला असं जीव होतो लिंगामध्ये. त्यामुळे तुम्ही संभोग चांगला करू शकता. तुमचे शरीरातील रक्ताभिसरणही चांगले होते. तुम्हाला प्रोस्टेटचा त्रास होत नाही. बीपीचा कमी प्रमाणामध्ये त्रास होतो आणि तुमचा चिडचिडपणा कमी होतो. साहजिकच मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे, 40 वर्षानंतर तुम्ही सेक्स 100% केला पाहिजे. सेक्स हा अतिशय छान शब्द आहे. तुम्ही जर संभोग केला तर पती पत्नीमध्ये प्रेम राहतं आणि जर तुम्हाला घरामध्ये अडचण होत असेल, तुम्ही दोघांनी छानपैकी बाहेर जर फिरायला गेलं, साहजिकच एकमेकाला टाईम दिला तर साहजिकच तुमचा सेक्स टाईम वाढतो. मित्रांनो, जर तुम्हाला काही शारीरिक अडचण असेल म्हणजेच कोणती लैंगिक समस्या असेल तर आपल्या दवाखान्यामध्ये आला तर विशिष्ट प्रकारचे ऑइल लिंगाला लावायला देण्यात येते. त्यामुळे लिंगाला रक्तविसरण चांगले होते. लिंग जाड लांब तुकतुकीत होतं. ज्याप्रमाणे तुम्ही केसाला तेल लावता, हातापायालाही तेल लावता आणि त्याचप्रमाणे लिंगाला जर तेलाने मसाज केली. तेलाचे भरपूर प्रकार आहेत. खोबरे तेल, ऑलिव्ह ऑइल, गोड तेल, मोहरी तेल, शेलजतू तेल, असं कोणतंही तेल लावून चालत नसतं. लिंगाला विशिष्ट प्रकारचं तेल लागतं. ज्याप्रमाणे बीपीला विशिष्ट प्रकारची गोळी लागते, शुगरलाही विशिष्ट प्रकारची गोळी लागते, त्याप्रमाणे लिंगालाही विशिष्ट प्रकारचे वनस्पतीपासून बनवलेले तेल लागतात. ते पण तेल थंड असावे लागतं, कारण आपलं लिंग शुक्रधातू थंड जातीचं आहे. मित्रांनो, कोणत्याही तेलाने जर तुम्ही मसाज केली तर तुमच्या लिंगाला सर्क्युलेशन होत नाही. त्याचप्रमाणे लिंगासाठी विशिष्ट प्रकारचे जर काढे दिले तर आपण लिंगामध्ये जे मसल असतात ते तुकतुकी जाड होतात, कारण त्याला प्रोटीनही लागतं. थोडक्यात 40 वर्षानंतर तुम्ही सेक्स चालू ठेवा. 40 वर्षानंतर 50-60 वर्ष झाले तरीही तुम्ही सेक्स चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यासाठी तुम्ही आपल्या दवाखान्याला एकदा भेट दिली तर 100% तुमचं लिंग चांगलं होईल आणि तुम्ही सेक्स चांगल्या प्रकारे करू शकाल. आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.